उपदेश नसे हा कोणा, प्रेमळ हृद्गद विनम्र संवाद, साधक चरणी अर्पित संत कृपेचा पवित्र आस्वाद. तसं आपलं तुकोबांचं संकीर्तन चालूच आहे, ते तसं पुढे चालूही राहिले. दरम्यान 2-3 महत्त्वाचे प्रसंग झाले. त्याच्यामध्ये स्वामींचे सुद्धा शताब्दीची पुण्यतिथी होती, काही प्रकृतीमुळे येता आले नाही. तर आता दरम्यान चतुर्मास सुरू झाला. जेव्हा त्या काळात सध्या संकीर्तन नंतर म्हणजे आता ते जवळजवळ 33 भाग झालेलेच आहेत, उरलेले भाग नंतर घेऊ आणि महाराजांना स्मरण करून एक साधन रहस्याचा विषय आहे, त्याच्याविषयी थोडासा निदान सुरुवात करून ठेवूया असा विचार आहे. आता काय संत मंडळींना अभिप्रेत असेल, प्रत्येकाने त्याच्यातलं मर्म सांगायचा प्रयत्न आपापल्या परीनं सगळ्या साधनांच्या बाबतीत केलेला आहे. म्हणजे असं काही साधन त्यांनी सोडलेलं नाही, वाटत नाही, म्हणजे असं कुठे आढळत नाही की काही त्यांनी वेगळं साधन ह्याच्यातलं बाजूला ठेवलं आहे, सोडलं आहे, किंवा त्याविषयी काही अगदी मर्माची गोष्ट सांगायची ठेवली असं वाटत नाही. आपल्याला अत्यंत म्हणजे आत्ता जे अभंग म्हटले ते मुद्दाम 2 त्यातले अभंग प्रभूंचेच होते. एकात त्यांनी म्हटलं की हे भजन पूजन मला काही जमत नाही, म्हणजे ही पूजा मला जमत नाही असं एका ठिकाणी म्हटलं आहे. आणि असा असताना मला राम तारील का असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तो त्यांचे हृदय त्याच्यात एका बाजूला व्यक्त झाला आणि दुसऱ्या बाजूला आत्ता आपण म्हटलं तसं मग भो भय त्यासी बाधी कसे, म्हणजे काय असू शकतं आणि काय होत आहेत हे की त्यांचं स्वतःचंच आहे असंही नाही, ते एक साधकांच्या हृदयाचं प्रतिबिंब आहे की असंही काही असतं असं नाही, पण त्याच्याचबरोबर एक साधकांचं प्रतिबिंब आहे की हे आपल्याला जमणार नाही, अवघड. किती त्यांनी जे दोष किंवा सगळं सांगितलेलं आहे ते विचार केला तर माणिक म्हणे मी अधमावून ते भजन पूजन स्वप्नीही नेणे, म्हणजे स्वप्नात सुद्धा मला हे भजन पूजन काही साधन जमणार नाही असं जिथं सांगितलेलं आहे ती एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूला काय होते हे बघूया असं, त्याला अंतरी राम बाहेरी राम, त्याच रामाला त्याने विचारलं होतं, त्याच रामाने मला स्वीकारलं तर पावेन विश्राम, ते विश्राम पावल्यानंतरचं अंतरी राम बाहेरी राम हे पण होऊ शकतं. हे एकाच प्रभूंच्या 2 अभंगातनं आपल्यासमोर मुद्दम आलं आहे. त्याच्यावरूनच आपल्याला काय ते यात काहीतरी रहस्य असलं पाहिजे एवढं नक्की हे कल्पना येईल की मध्ये जे काय राहतं ते त्यांनी त्यातलं मर्म ओळखून केलेली तपश्चर्या आहे. तिला आपण साधन म्हणा, तिला भाव म्हणा, आपल्याला जे काही जमत असेल ती तळमळ म्हणा, काय ज्याला जे साधन काही अमुक एक आहे असं नाही, तर ते ज्याला जमत असेल ते त्याने करावं. पण ते त्यांना जे अभिप्रेत आहे ते रहस्य राखून जर केलं तर ह्याचं हे होतं आणि ते समोर आहेत ते सिद्ध करणारे. या दृष्टीनं ते योगायोगाने ते 2 अभंग हे स्मरण पाठोपाठ जा. तर याच्याविषयी एक प्रास्ताविक फार पूर्वी केलेलं आहे, 4-1 वर्षापूर्वी 3-4 वर्षापूर्वी, पण तात्याही अगदी शेवटच्या काळातही म्हणालेले आहेत. महाराजांचंही म्हणणं तेच की परमार्थाचं किंवा साधनेचं रहस्य कोणात दिसत नाही. हा त्यांना खंत वाटणारा एक विषय आहे. म्हणजे ते देण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले असतील ह्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. की एखादं झाड किंवा हे अगदी बीजापासून वाढवीत न्यावं आणि त्याला उत्तम फळं यावी आणि कुणालाही त्याचं प्रेम वाटावं, साध्या भाषेमध्ये. म्हणजे एक मनुष्य म्हणून विचार करू आपण क्षणभर. आत्ता फक्त मला बोलतायचं म्हणजे काय करणार. तर
याच्यातलं एखादं अशा तऱ्हेचं, जसं एक वृक्ष वाढवावा, अगदी फळं फुलं यावीत आणि ती सर्वांना आवडणार असावं, तर तसं खरं सांगायचं तर साधनेनं माणसाचं होतं. हेच त्याचं रहस्य खरं व्हावं असे रहस्य आहे. पण आता असं रहस्य कोणात दिसतं म्हणून त्यांना ते दिसत नाही. महाराज दोष सांगितले तरी महाराज आवडले, महाराजांनी कौतुक केलं तरी महाराज आवडले, महाराजांनी उपाशी ठेवलं तरी आवडले, जेवायला घातलं तरी आवडले. म्हणजे संतांचं सगळ्यांचं असं आहे की आता गुरुदेवांसारखे होते, त्यांच्या त्या ह्याच्यात नियमात कशात खंड पडला, काही त्यांच्या उपक्रमात काय दिनक्रमाचं जे काय त्यांचं आखलेलं असेल तर त्याच्यात काही आलं तर ते रागवत, पण त्यांचा नाही कोणाला राग आला. म्हणजे काहीतरी रहस्य आहे. असे आपल्याला किती शेकडो उदाहरणं मिळतील की ज्याच्यामध्ये हे आहे. तेव्हा ते रहस्य कोणात दिसत नाही असं म्हणाले, तर निदान आपण जी साधनं करतो त्याच्यातले निदान काहीतरी रहस्य आपल्या डोळ्यासमोर असावे. करत नाही कोणी असं नाही, हे सगळे जमलेले हे आपापल्या परीनं साधन करणारेच आहेत, पण ते जे काही करता आहेत त्याच्यामध्ये त्यांना अभिप्रेत असलेलं करतायत की नाही हा प्रश्न आहे. साधन तर आपापल्या परीनं प्रत्येक करणारा आहे, इथं जो दिसतोच आहे तोच साधनच चालू आहे. हे श्रवण हे साधनच आहे, पण त्यांना जे अभिप्रेत आहे ते तो करतो आहे की नाही हाच खरंच श्रवण आणि शिकण्याचा विषय आहे. तर म्हणून ते रहस्य कोणात दिसत नाही असं म्हणाले. आता महाराजांचा आपल्याला अगदी परिचित आहे. ते सुद्धा म्हणाले की, किंवा त्याच्यासही म्हणाले की मी शिष्यात सुद्धा राम पाहून वागलो. आता त्यांचा अधिकार पाहता त्याला शिष्यात राम पाहून वागायची किंवा त्याला तशा तऱ्हेची वागणूक देण्याची, तसा विचार केला तर त्या अर्थाने काही गरज नाही. त्यांचं स्थान पाहता किंवा त्यांची तपश्चर्या पाहता किंवा कार्य पाहता, पण तसं नाही, त्याच्यातही राम पाहून वागलो. म्हणजे आणि ते सुद्धा अशा अर्थाने जसं रहस्य आहे नमस्काराचं, तसं राम पाहून वागलो. त्याला नमस्कार केला नव्हे नुसता, तर त्याच्यात राम पाहून मी वागलो. ते वागण्याचंच रहस्य आहे खरं. की नमस्कार करण्यात ठीकच आहे की एक कृती झाली, पण कृतीमागे मी त्याच्याशी तसं वागलो हा जो भाव आहे त्यामुळेच. पण बरोबर राहणाऱ्यांनी काय शिकलं, आपण काय शिकलो किंवा तिथले लोक त्यावेळेला काय शिकले, शेवटी ते काका भांडण्यात आले आपल्याला माहितीच आहे. तर ते शेवटच्या क्षणापर्यंत भांडण्यात राहिले. ते म्हणतात की तुम्ही असतं नाही असतं, पण हे नसलं म्हणजे असं होतं ना आमचं, ते काय म्हणतात नाही हे परत राहिलं. म्हणजे आता ते त्यांच्याजवळ जे आहेत ते शिष्यात राम बघून वागणारे आहेत, वागणारे प्रत्यक्ष. आणि हे दोन माणसांना एकमेकांच्यात राम नाही साधा माणूस बघणं अवघड आहे, तर राम बघणं किती काम असेल. म्हणजे त्यांनी दिलेल्या साधनाचं त्यांनी किती घेतलं असेल त्यातलं, किंवा खऱ्या अर्थाने रहस्य जाणून किती केलं असेल याची आपण कल्पना करून बघावी. हा दोष बघण्यासाठी नाही, शिकण्यासाठी आहे. हे सगळं एवढ्यासाठीच आहे की ती माणसं जवळ राहिली ती पुण्याचीच असली पाहिजे. ती काहीतरी घेऊन आली म्हणून ती तिथे राहिली, त्यांना प्रत्यक्षात ते लाभलं, हे सगळं खरं आहे. ते तसं कोणालाही कोणत्याही प्रकारे लाभण्यासारखंच आहे. आणि ते काळात जसं हे सगळं काळात राहणार तसं ते पण काळातच राहणार. महाराजांचं रूपाने, संतांच्या रूपाने, कोणाच्या ना रूपाने ते राहणारच. पण त्याच्याबरोबर हे जे शिकणारे आहेत ते राहणार का, काही असेच राहणार. तिथे शिकणारे असतील तर उद्धरून जाणारेही आहेत. ब्रह्मानंदांचंही प्रेम आहे, त्यांनाही सोडवत नाही आहे, पण तरीसुद्धा कार्यासाठी ते महाराजांचा शब्द याच्यासाठी ते सगळं सोडून द्यायला तयार आहेत की त्यांना जे प्रेम आहे, त्यांना जे तिथे सोडवत नाही आहे, ती वेशसुद्धा सोडवत नाही. अशा अवस्थेत त्यांना वेशीपर्यंत महाराज पोचवायला आले. म्हणजे पुन्हा मागे आहे असं वाटू नये त्यांना, आणि ते सुद्धा प्रेमानं. तर हे असं असूनसुद्धा त्यांचं कार्य करणारे लोक आहेतच, आणि त्याच कार्यावर फक्त प्रेम असलेले. तर असेही लोक तयार झालेले आहेत, आणि असे बाकीचे सगळे असे आहेत. तर ह्याच्यातलं रहस्य त्यांनी घेतलं नसावं किंवा ते लावून धरलं नसावं. करायचं तर ते काय म्हणतायत, त्यांना काय अभिप्रेत आहे ते लावून धरलेलं आहे. बाकीचं मग पत्रम पुष्पम फलम तोयम आपल्याला माहितीच आहे सगळं. 9व्या अध्यायात शेवटी काय म्हणले, शेवटी आपल्याला काही चालेल म्हणाले, पण ह्याच्यापेक्षा भाव झाले त्याहून. म्हणजे ते सुद्धा अगदी वाळक्या पानापेक्षा सुद्धा मला त्याच्यातला भाव जाणवतो आणि तो हवा असतो. हे जे म्हटलं ते त्यातलं रहस्य आहे. मग ते आपल्याला मिळावं किंवा ते आपण करावं असं वाटणारे किती भेटतील. तिथे सगळं आहे आणि त्यावर सगळा बदल अवलंबून आहे.
बाकीचं जाऊ दे, आपल्या आपल्या घरामध्ये सुद्धा जी सगळी मंडळी सर्वसाधारणपणे काही घरं आपण अपवाद म्हणून किंवा काही माणसं अपवाद म्हणून सोडून देऊ, पण सर्वसाधारणपणे एक उपासनेचं काही ना काही प्रकारच्या उपासनेचं प्रेम आहे. दोन्ही आई घरी आहेत समजा एखाद्याच्या, तरी एक माझी आणि एक तुमची. म्हणजे साधनेची सुरुवात खरं इथंच आहे. आणि खरं सांगायचं तर साधनेचा शेवटसुद्धा इथेच होऊ शकतो. जर तोच राम इथे आहे तर तो राम तिथे आहे हे ज्याला माहीत आहे, आणि त्याप्रमाणे मी राम पाहून वागलो, तर आता तो ज्याप्रमाणे वाहून वागला त्याला आणखीन कुठल्या गिरिकंदरात जायची गरज आहे आणि कोणत्या यात्रेला जायची आणि काय करायची गरज आहे, तपश्चर्या करायची गरज काय नाही. त्यानं जिथे आहे तिथेच ती माझी आणि तुमची. व्यवहारानं अगदी विचार केला साधा तरीसुद्धा अगदी साधं म्हणजे हे चाललंय तेच उदाहरण फक्त चालवतो की आईला काही सून मुलगी वाटत नाही, आपल्याला राम वाटायचं आहे सगळं. सगळ्यात मी राम पाहून वागलो, तर ते आईला सून मुलगी वाटत नाही आणि सुनेला सासू आई वाटत नाही. पुन्हा काहीतरी फरक राहतो. आता वास्तविक दोन माणसं आहेत, व्यवहार आपल्याला कळतो, आपण सुशिक्षित असतो, हे सगळं आहे. आपल्याला हा परमार्थ बोलायला तर नक्कीच येतो, कळतोय, बोलायला पण येतो, तर हे सगळं येतं. तर मग आता कमी जास्त काय राहतं, मग हे फरक कुठे राहिला, आणि तोच त्या रहस्यात राहिला, आणि ते मिळालं नाही तर जीवन असंच राहील. मग ज्याला आपले बिडकर महाराज म्हणाले त्या सात्विक कवायती शिल्लक राहतील. किती शब्द बरोबर वापरले. सात्विक कवायती वर्षानुवर्षे कुठेही कुणीही कितीही कराव्यात. त्याच्यातून निष्पन्न काय म्हटलं तर, म्हणून महाराजांना विचारलं तेव्हा किती लोक पडले, 12-13 गेले म्हणजे एवढंच. म्हणजे हे का राहिलं असं, तर त्यांनी ते त्याप्रमाणे घेतलं नाही म्हणून. तर हे कमी जास्त का, हे कमी जास्त त्यात वाटतं. मग आपण जी रामाची उपासना करतो ती त्यावेळेला कुठे गेली. जी आईत आहे तीच सासूत आहे, जी सासूत आहे तीच आईत आहे. हे जर तो राम जो त्या ठिकाणी आहे तोच या ठिकाणी आहे, तो त्या ठिकाणी आहे तोच या ठिकाणी आहे, तो आता या ठिकाणी काहीतरी वेगळ्या रूपाने वावरत असेल कदाचित, कारण त्याचा नात्याचा संबंध वेगळा आला, त्यामुळे तो काहीतरी वेगळं सांगतोय. बरोबर आहे, इथली भूमिका पण वेगळी आहे आणि तिथली भूमिकाही वेगळी आहे. मग तिथल्या भूमिकेमध्ये तो एक सांगतो, या भूमिकेमध्ये एक सांगतो, पण सांगणारा राम एकच आहे एवढं जरी लक्षात आलं तरी बाकीची साधनं नाही केली तरी चालतं. कारण त्याच्याप्रमाणे आपलं त्याच्याशी काय जे म्हणणं आहे, वागणं आहे ते राहणार. ते जर राहिलं तर हे नाही का साधणार आहे. म्हणजे हे असं तऱ्हेचं, म्हणजे संतांना शेवटी त्यांच्या बाजूनं दुःख काय असतं हे जे सांगितलं, रहस्य कोणात दिसत नाही आणि परमार्थ फक्त बोलण्यात राहिला आहे असं तात्यांचं वाक्यामध्ये आपल्याला मुद्दाम म्हटलं होतं. ते तर तसं त्यांचं दुःखाचा भाग कुठला शेवटी, की माणसं पेटतं साधनेची वर्ष मोजतात. मग असं होतं, प्रगती मोजायची आहे खरं तर ती काही असं नाही मला म्हणायचं एकदम की हे सगळं एकदम एका रात्रीत माणसाचं सगळं झालं असं नाही होणार. कदाचित त्याला स्वतःलातलं ते एक काढून टाकावं लागेल. एक साधं एवढं वावरभर एवढं स्वच्छ करायचं असलं तर तणं काढायला किती वेळ लागतो माणसाला. सकाळी सुरुवात केली संध्याकाळपर्यंत होईल याचं काय सांगता येत नाही. एक साधं छोटंसं वावर तर तेवढ्यातलं सुद्धा तण काढायचं झालं तर माणसाला दिवस लागतो. तर इथे काय तणं काढायला किती वेळ लागेल कोणाठोक हेही मान्य आहे, पण तो काढतोय ना, कमी होतोय. निम्मा आज भाग स्वच्छ झालेला दिसला, वावरातलं निम्म वावर स्वच्छ दिसतंय आज, हा जो भाग आहे तो तरी त्याच्यात राहील, एवढं तरी होईल, मग तो वाढवीत जाईल. त्याचे प्रयत्न निर्धाराने चालू ठेवणं हेच साधन आहे. शेवटी जे ठरलेले ध्येयाचे प्रयत्न आहेत ते निर्धारानं चालू ठेवीत राहणं हीच साधन आहे. बाकी ध्येय पडो नाही तर असो, कारण का त्याची काळजी त्यांना आहेच. जो साधनेचे प्रयत्न निर्धाराने चालू ठेवतो आहे आणि त्याला काळ कमी पडला, त्याला काय समजा याचा वेळ कमी पडला, रोजचा सांगणारा कमी पडला, तर ते सगळ्याची जबाबदारी त्यांचीच आहे. फक्त हे चालवणाऱ्याचं काम आहे. त्यामुळे क्षणभर विचार करून घ्यावा आणि म्हणजे विचार करावा आणि फरक पाहावा की हा जो फरक आहे हा आपल्यावर सोडलेला आहे ना, ह्याच्यात निसर्गाचा काय संबंध आहे. तसा विचार केला तर हे तण काढायचं काम आपलं आहे. निसर्ग त्याच्यात जे पडलं ते उगून आण दिलं त्याने, तसं ते जे तण पडलं ते उगवून दिलं. तसं आपल्या ती तण पडत असतं सारखं, ते उगवून येत असतं. मनाचं काम उगवून देणं आहे.
काय टाकलं ते उगवून दिले. संशय पाहिले सिरियलमध्ये, संशय उगवून येतात, मग इतरांच्याबद्दल संशय वाटायला लागतात उगाचच. आता आपण तण पेरलं, उगवून दिलं त्याने, तसं बाहेर तण पेरायला लागत नाही, येऊन पडतं ते उगवून येतं लगेच. पण मूळ पीक आपल्याला जर जपायचं असेल तर हे सगळं काढावं लागतं आणि मग त्याची निगराणी करावी लागते. त्यावेळेला खरं पीक येतं आणि मग आपल्याला त्याचे फळ मिळतं, काय मिळायचं ते, आणि मग मनुष्य वर्षभर आनंदात राहतो. हे साध्या पिकाचं होतं. तर आपल्या आयुष्याच्या पिकाचं काय होईल? आयुष्याच्या पिकामध्ये अशी किती तणं येत असतील आणि आपली दुर्लक्षित राहत असतील ती, आणि ती काढायची राहत असतील, तर त्यावेळेला मला सांगा पीक दिसणार नाही, तणच माजेल. उलटा विचार केला तर क्षणभर असं आढळेल की तण माजलेलं दिसेल. म्हणून शेवटी आपण बघा, वृद्धपणी, राग, स्वस्थता, हे सगळं माजलेलं दिसतं. आता हे तणच आहे. म्हणजे खरं सांगायचं तर विनोबा म्हणायचं तसं खारकेसारखं ते मन झालं पाहिजे. त्यावेळेला त्याला काही लागत नाही, त्रास होत नाही, आजपर्यंत काही जात नाही, त्याला ती विद्या सगळी इतक्या वर्षामध्ये सापडलेली आहे. अशा तऱ्हेचं हे खरं पीक आलं पाहिजे. त्यांना पीक आलं पाहिजे, ते पीक यायच्याऐवजी तण येतं. हा फरक लक्षात ठेवला तर साधनेचं रहस्य समजून करणं हे थोडी साधनासुद्धा पुरते, कारण ती बरोबर मोजकी आहे, जी करायची ती आहे. हे काही निसर्गाचं काम नव्हे, त्याचं काम आहे ते तो करतोय, ते बाहेरसुद्धा तो तण उगवून देतो. तर हा फरक लक्षात घ्यावा. आपण जाता जाता आठवण झाली आपल्याला समर्थांचे सगळं आठवत असेल तर निम्म आयुष्य, म्हणजे त्यांनी आयुष्याचा हिशेब मांडलेलाच आहे, सगळ्यांनी मांडला आहे, आपणही तो करत असतो. म्हणजे करत असतोच असं मला म्हणायचं नाही, पण निदान करावा की निम्म आयुष्य झोपेत जातं वगैरे वगैरे. मग बालपणी गेलं, मग शेवटी तिकडे वृद्धाप्य म्हणून गेलं, आता काही करवत नाही म्हणून पडून राहिलेलं आहे. त्यालासुद्धा 5-15 वर्ष 20 वर्ष काय पडून राहील तेवढा राहील. म्हणजे ते तिकडे गेली 20 वर्ष. इकडे आधी मुळात होतं काय, तर 70-80 काय जे होतं, काय 60-70 काय असेल ते, त्यातलं निम्म झोपेतच गेलेलं आहे. पहिलं गेलं ते 5-10 वर्ष बाळपणातच गेलं, म्हणजे त्यावेळेचं काय आपण धरतच नाही आहे. म्हणजे आता राहिले काय नक्की आपल्याकडे, ज्याच्यात हे रहस्य समजून घ्यायचं, प्रगती करायची, त्याच्यासाठी तसं हातचं म्हणून काय राहिलं तर 5-10 वर्षसुद्धा राहणं अवघड आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे मी हे 24 तास मोजले, कारण 24 तासच घालवले आपण सगळं. तर तशा तऱ्हेनं निम्म जर अशा तऱ्हेनं गेलं असेल आणि निम्म बालपण आणि वृद्धाप्यात जर अशा तऱ्हेनं पाव जाणार असेल तर आपल्या वाट्याला काय राहणार आयुष्य? हा विचार करणं म्हणजे जागं होणं आहे. रहस्याच्या बाबतीत जागं होणं म्हणजे हे तिन्ही सगळे विचार मनात येणं की आपलं आयुष्य असं 8 तास 10 तास झोपेत जाणार आहे. बालपणात गेलं त्याचा हिशेब लागणार नाही, त्याचा काही उपयोग होत नाही आहे. आणि वृद्धाप्य परत कधी वृद्धाप्य विटंबे काया महाराजांनी म्हटलं आहे आणि समर्थांनी तसं शेवटी आपल्याला ते हातात राहत नाही असा काळ पुढे येणार. म्हणजे तिथं आपण किती ठरवलं तरी कुठलं साधन करायचं याच्यावर बंधनं येणार. हे शेवटी कदाचित नुसतं स्मरण करावं लागेल असं साधन करायची वेळ शेवटी वृद्धाप्य येते. मग त्यावेळेला आपल्याला ही साधनं करता येणार नाहीत. म्हणजे ही साधनांचे आपल्या कमी होत जाणारा काळ तरी निदान लक्षात ठेवा, ते वृद्धाप्य. आणि आपल्या पोटासाठी राहण्यात जे काही मधलं आयुष्य होतं ते त्यातलं किती जाणार. आता वर्क ऑर्डरच मुळात तुमचं टायमिंगच सकाळी 8 ते रात्री 8 आहे म्हणूनच देतात. आपण पाहिलं असेल आता अलीकडे पूर्वी 10 ते 5 आहे, 10 ते 6 आहे, अशा ऑर्डर्स असायच्या. ते आता सकाळी 8 ते रात्री 8 आहे अशा देतानाच अशा दिलेल्या आहेत. म्हणजे आता देतानाच हे दिले म्हटल्यावर 8पर्यंत काही बोलता येत नाही. जा अजून एकदा कॉफी पिऊन या वाटलं तर, पण काम संपल्यावर जायचं. म्हणजे 10 वाजले तरी चालतील, तुम्हाला सोडायला बस देतो पण 10 वाजेपर्यंत बसा. म्हणजे आता हे कामात जर असं पोटापोटसाठी जर हे गेलं तर आता जो माझा कार्यकाल म्हणून राहिलं, वर्क लाईफ म्हणून जे मधलं राहिलं ते आधी मुळात सगळीकडून असं व्यापलेलं आहे. त्यात ते एवढंसं, त्यात मी ते मूळ ही समजून करायला, साधन करायला केव्हा देणार आणि कोणतं साधन याला मी सांगड घालणार, हा प्रश्न राहिलाच. ज्यांनी विचार केला, जे जागे झाले त्यांच्या दृष्टीनं हा प्रश्न राहिला. जेव्हा 5-10 वर्षसुद्धा आपल्या याला मिळणार नाहीत वाट्याला आणि मग आपण दुसऱ्या बाजूने क्षणभर विचार याच्याच बरोबर अगदी समांतरपणे करावा की निम्म आयुष्य माणसाचं झोपेत गेलं, मान्य. समजा काय त्याच्या वाट्याला 60 वर्ष आहे, त्या 60 वर्षातली त्याची 30 वर्ष झोपेत गेली. समर्थांच्या हिशेबात अगदी त्यात धरू आपण एक मोगम की 60 वर्षापैकी त्याची 30 वर्ष झोपेत गेली. 30 वर्ष झोपेत गेली म्हणून माणूस निम्माच वाढला असं नाही होत. माणूस सगळीकडून 60 वर्षाचा होतो. ही गंमतच आहे. म्हणजे निसर्गाचं काम, निसर्गाचं झोपेतही काम चालू आहे म्हणून तर तो 60ला 60 गाठू शकतो, 59ला 59 गाठू शकतो, 71ला 71 गाठू शकतो. म्हणजे त्याचं काम झोपेमुळे थांबलं नाही, आमचं प्रगतीचं काम मात्र हिशेब करताना झोपेमुळे थांबतं.
कारण ते निम्मच राहिलं म्हणतो आपण. बालपणीचं मोजतच नाही, पण बालपण आहे म्हणून किंवा हे आहे म्हणून हे असं झोपेत गेलं म्हणून तो 10 वर्षाचा ऐवजी 5 वर्षाचा राहिला. कारण का निम्म वेळ झोपेत गेला. निसर्ग तरी काय करणार, असं कुठे होतं. निसर्ग काम करायचं करतो. निसर्ग झोपेत आपलं काम करू शकतो, पण जागेपणी साधक आपलं काम करू शकत नाही. यापेक्षा दुर्दैव काय असेल, ह्यापेक्षा जागवण्यासारखी गोष्ट काय असेल. निसर्ग झोपेत सुद्धा ही सगळी कामं करतोय. प्रत्येक गोष्ट त्याची त्याच्या क्रमाने ती प्रगत होत जाते. दिवसाच्या तासाच्या प्रमाणात प्रगत होत जात असते. पण माणसाची होत असेल तर त्यासाठीच त्यांना हे सगळं सांगायचं आहे. किंवा ते काम मनशुद्धीचं असो, आपण त्याला चित्तशुद्धी म्हणा, परमार्थातली प्रगती म्हणा, हे सगळं जे जागेपण आहे त्यात होणार. माझी झोपेत बाबा, झोपेत त्याचं आता झोपेतही होती माणसं, पण त्यांचं सगळं आधीचं करून झालं म्हणून त्यांचं झोपेत सुद्धा साधन होत होतं. बरोबर आहे. काही माणसं सोहम अभ्यासाची आहे, ठीक आहे, ते त्यावेळेलाही चालूच आहे. किंवा लकुंडी महाराजांसारखी माणसं आहेत. त्यांना विचारलं होतं ना लकुंडी महाराजांना की रामनाम कसं घ्यावं. मग ते म्हणाले तुम्ही संध्याकाळी या. त्यांना 8 वाजता बोलावलं. त्यांची 8:30ची झोपेची वेळ होती. ती मच्छरदाणी लावली. आपल्याला ती माहीतच आहे, कासेगावात, आपल्या इथं कासेगावात घडलेली घटना. तर त्यांना ते बोलावलं. 8:30 वाजता ते आले. त्यांची ती झोपेची वेळ झाली. मच्छरदाणी लावली. ते आत निवांतपणे झोपले आणि त्यांना म्हणली फक्त उशाशी बसून राहा. 9 वाजताच्या दरम्यान त्यांना झोप लागली. पहाटे 4ला ते उठत असत. तर 9ला त्यांना झोप लागल्यानंतर राम नावाचा मंजूळ ध्वनी त्यांच्या शरीरातून उमटत होता, तो अखंड ते उठेपर्यंत. आणि मग उठल्यावर त्यांना विचारलं, अरे तुम्ही अजून बसलात. ते म्हणले, जे काय मी ऐकत होतो त्याच्यातून मला उठावंच वाटलं नाही. उठण्याचा विचारसुद्धा डोक्यात आला नाही, एवढा मंजूळ ध्वनी मी ऐकत होतो. हे ज्यांनी चरित्र लिहिलं त्यांनी स्वतः पाहिलं आणि अनुभवून लिहिलं. तुम्हाला सांगा, हे निसर्गाचं काम निसर्गाने केलं तर त्याच्यावर मात करून परमार्थाचं काम सुद्धा त्याच्या पलीकडे करणारे लोक आहेत. हे बालपणी महाराजांचा अनुग्रह घेतलेलीच आहे, महाराजांकडून मिळालेलीच विद्या आहे. त्यांनी योगविद्येच्या मार्गाने त्यांच्या पुढच्या दिशेला ते गेले. पण मूळ लकुंडी महाराज हे इकडून आले. तेव्हा त्यांना ते साधता आलं. हे होते लोक, पण आपल्याला जागेपणी निदान ते मनशुद्धीचं किंवा जे काय आपण परमार्थाचं म्हणत असू ते साधन करायला मिळावं, किंवा त्याच्यावर आपलं जागेपणावर लक्ष असावं. आणि मी म्हणतो ही झोपेतली वाढ आहे, निसर्ग करतो आहे, ती शरीर क्रमाची आहे. सगळ्या म्हणजे अगदी मेंदूसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या वाढीसुद्धा निसर्ग त्या झोपेच्या काळात सुद्धा करतोय. त्याच्यातलाही क्षण तो विसावा घेत नाही. आपल्याला जागेपणी विसावा घ्यायची काही परवानगी आहे का खरं सांगायचं तर? सतत कार्यशील असावं किंवा राहावं, हे कशासाठी, काय कार्य आहे ते आपण निवडावं, माझं काय म्हणणं नाही. पण सतत कार्यशील असावं का, तर तिचं सतत कार्यशील आहे. त्याचं कुठलंही काम म्हणजे जे अत्यंत सूक्ष्म आहे, जे स्थूल आहे ते दिसतंच आहे, पण जे सूक्ष्म आहे, जे दिसत पण नाही आणि केवळ परिणाम त्याचा आपल्याला दिसतो, अशा तऱ्हेची मेंदूसारखी कामंसुद्धा त्याची एक क्षणसुद्धा थांबत नाहीत, ती त्यानुसार सुरू आहेत. तर माझ्यावर केवढी जबाबदारी जागेपणी आहे. जागेपणची माझ्यावरची जबाबदारी ओळखणं म्हणजे साधन रहस्याची सुरुवात. की रहस्य केव्हा समजून गेलं मनुष्य, की यात काहीतरी महत्त्व आहे हे कळलं तर, याला आपल्याला वेळ कमी आहे हे कळलं तर, मला माझ्यातला कुठलाही क्षण किंवा काही मिनिटसुद्धा मला घालवता येणार नाही हे कळलं आणि त्याचं ध्येय कळलं तर हे सगळं होणार. म्हणून ही मूळ मुद्दा आपण लक्षात घ्यावा की अगदी सुरुवातीला माणसाला काय सुरू करून दिलं असेल तर श्रवण सुरू करून दिलं. जन्माला आला तिथं त्याच्याही आधीपासून त्याला श्रवण सुरू करून दिलेलं आहे. म्हणून ऋषींचं म्हणणं आहे की ते 5वे वर्ष आणलं तेव्हा 6 वर्ष उशीर झाला शिक्षणाला, असं ऋषींनी उत्तर दिलेलं उपनिषदामध्ये आहे. की याला इथं आणायला 6 वर्ष उशीर झाला. तसं आईने 5व्या वर्षी गुरुकुलात आणलं होतं त्याला ऋषींच्याकडे, पण तरीसुद्धा त्यांच्या दृष्टीनं त्याच्या आधी त्याचं शिक्षण सुरू व्हायला पाहिजे होतं. म्हणजे किती स्पष्ट त्यांची कल्पना शिक्षणाविषयीची असेल आणि ती नेमकी काय असेल ह्याची कल्पना आपल्याला नुसती येते म्हणून हे परत म्हणायचं. तर हे त्यांना काय अभिप्रेत आहे त्यावेळेला मला सांगा, त्याच्याकडं काय कोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा काय त्याला करण्यासारखं आहे. त्याच्याकडे काही करण्यासारखं नाही, फक्त मुख्य श्रवण करण्यासारखं आहे. बाकी फक्त ठोके चालू आहेत, हार्ट बीट्स आहेत, बाकी काही नाही. मग त्यावेळेला त्याचं शिक्षण होऊ शकतं असं उपनिषद म्हणतात.
त्या क्षणीसुद्धा त्याचं शिक्षण होऊ शकतं आणि ते होतं ते श्रवणाद्वारे होतं. म्हणून श्रवणाचं शिक्षण हे पहिलं शिक्षण आहे आपलं आणि शेवटपर्यंत ते माणसाला जपण्यासारखं आहे आणि मिळतं ते ज्ञान जास्तीत जास्त त्या मार्गाने मिळतं. ते आपलं श्रवण नयन दोन दोन ते जे काय आहे सगळं बोधपाठाचं ते तेवढ्या पुटीच आहे की इतकं माणसाला श्रवणाची सामर्थ्य दिलेलं आहे आणि सर्वात पहिलं सामर्थ्य ते आहे. तर त्याच्याबद्दल जो जागा होईल तो पुढे कधीतरी रहस्याबद्दल जाईल, कारण रहस्य तरी त्याला कळणार कसं हे श्रवणाच कळेल पहिल्यांदा. सर्वात पहिल्यांदा जर त्याला कळेल तर अगदी लहानपणी, म्हणून नंतर अगदी लहानपणी जे म्हणजे आता मी म्हणतो अगदी जन्मानंतर म्हणा तरीसुद्धा 3ऱ्या वर्षी असेल 5व्या वर्षी असेल मांडीवर घेऊन कोणीतरी संतांनी दिलेला जप, म्हणजे हे पाहिलेलं मी प्रत्यक्ष उदाहरण आहे की त्यानं तो वयाच्या 65-70च्या वयाला तो आठवला. ज्या वेळेला वरचे लेयर्स काही कारणाने अपघाताच्या कारणाने गेले त्यावेळेला त्यांना त्या लेअरमध्ये ते म्हणले असं नाम मला आठवते. मधल्या काळात संबंध या कुठल्याही गोष्टीशी संबंध नव्हता किंवा तशा तऱ्हेची ठेवण नव्हती. घराची जगण्याची ह्या जी ठेवण आपली आपापली घरी असते ती त्यांची नव्हती. आहेत ते ग्रस्त तर ती त्यांची नव्हती तरीसुद्धा त्यांना अशा तऱ्हेचा काहीतरी मंत्र म्हणत राहावं असं वाटायला लागलं. ज्या वेळेला ते म्हणजे आपली जी कोमाची अवस्था आहे ते ॲक्सिडेंटनंतर त्यानंतर ते रिकवर झाल्यानंतर मधले लेअर गेला वरचा त्यावेळेला त्यांना ते नाम आठवत होतं. आता हे नाम कधीचं होतं ज्यावेळेला त्यांनी त्यांना मांडीवर घेतलं होतं. हे निंबार्की महाराजांची परंपरा त्यांच्यामध्ये मांडीवर घेतलं होतं आणि त्यांनी त्या आपल्या चिमट संप्रदाय आहेत ना त्याचे जे यरगट्टीकर महाराज आपल्याला माहिती तर त्यांनी त्याला मांडीवर घेतलं होतं. ते नाम कानात सांगितलं होतं. ते इतक्या वर्षानंतर म्हणजे 60-62 वर्षानंतर ते नाम त्यांना वर आलं म्हणजे ते तिथंच होतं. म्हणजे श्रवणाचं सामर्थ्य काय असेल किंवा सांगणाऱ्याचंही सामर्थ्य तितकंच असेल की जे वर येऊ शकतं. तर हे सगळं श्रवणाचं काम. तर आता याच्यासाठी आपल्या कानावर काय पडावं. कानाचं काम त्या निसर्गासारखं आहे. जे तुम्ही टाकणार ते येणार. तुम्ही तूर कडवा टाका ते तण टाका काय तुम्हाला टाकाय नाही तर मोंबोळ पीक टाका. जे टाकाल ते त्याचं उगवून देण्याचं काम आहे. तसंच जे सोडाल ते आजपर्यंत पाठवण्याचं काम त्याचं काम चालू आहे. ते काय पाठवणार जितकं आपण म्हणून आपल्याकडे पाठांतर लहानपणी लवकर होतो वगैरे म्हणतो आपण आणि नंतर साध्या गोष्टी लक्षात राहत नाही. त्याचं कारणच हे आहे की त्यावेळेला इतकी रिसेप्टिव्हिटी आहे. म्हणजे त्याच्या आधी तर जास्तच पण नंतर अगदी जन्माला आल्यावर सुद्धा पहिल्यांदा लहानपणी म्हणलेलं असतं कधीतरी 25-30 वर्षांनी त्याची महत्त्व वाटायला लागतं. कधीतरी 40-50 वर्षी वाटायला लागतं. मग त्यावेळेला जर म्हणायला लागलं तर सुरुवातीला अडखळल्यासारखं होतं पण नंतर फटफट म्हणतो सगळं. कारण ते तिथे आहेच. ते इतक्या लवकर पाठवून ठेवलेलं आहे त्यावेळेला ठेवलेलं आहे. त्याच्या खुणा स्पष्ट असतात. म्हणजे आपल्याकडे ते रेघेच्या भाषेत बोलतात तर तितकं ते खोल असतं. त्यामुळे ती रेष खोल असल्यामुळे ती तितक्या वर्षांनी सुद्धा त्याला मिळू शकते. तर मग आपण त्याच्याविषयी एक साधनाकडे जाताना निदान श्रवणाचा विचार करावा. आणि म्हणून आपल्याकडे जे अष्टावक्राचं झालं ते आहे. अष्टावक्राचं काय आहे की त्याचं मगाचे जो बोललो ते 6 वर्ष उशीर झाले तसं त्यांनी तिथं असताना पोटात ते ऐकलेले मंत्र सगळे. म्हणून त्याला तिथून सुद्धा त्याचं उत्तर आलं की स्वर चुकला आहे म्हणून. त्याने इतक्या वेळा ऐकलेलं आहे की हा स्वर या शब्दाला स्वर कोणता आहे तो चुकलेला त्याच्या लक्षात आला आहे म्हणून त्याच्याकडनं प्रतिक्रिया आली. अर्थात ह्याचा पुढचा भाग आपल्याशी संबंधित नाही पण त्या क्षणी स्वर पक्का होऊ शकतो आणि त्याची प्रतिक्रिया येऊ शकते. इतका फरक कळतो की पुन्हा म्हणताना हा स्वर चुकला आहे या शब्दाचा. आपल्या वेदांच्या ऋचांचा प्रश्न आहे हा. तर त्यामुळे वेदाच्या ऋचा पुन्हा म्हणताना स्वर जर चुकला तर त्याची प्रतिक्रिया अशा वयात जिथे येते तिथे मायनस वय समजतोय आपण तिथे. तर प्लस वयामध्ये आपल्याला काय आज पाठवता येईल ह्याचा जर विचार करायचा ठरवला तर केवढं काम आपल्याकडे. म्हणजे जागेपणीचं काम हे रहस्याची सुरुवात आहे की जागेपणीचं काम करायला लागणार आणि त्याविषयी जागा होणं. तर हे जागेपणीचं काम करायला आपण सुरुवात केली तर मग आपल्याला हे लक्षात येईल की काय त्याच्यात पाठवावं. आणि आपण आत्ताचं पाहावं साधं
आपल्याला हे पाणी येतं, पाण्यामध्ये दोष येतात, काय जंतू येतात दोष येतात, तर आपल्या परीनं आपण आपापले फिल्टर लावतो, काय ॲक्वा लावतात, काय उकळून घेतात, काय ते करतो ना आपण त्याचं, का तर त्याच्यात काही जंतू राहू नये, जेणेकरून माझ्या शरीरावर काही परिणाम होऊ नये, बिघडू नये. मला सांगा, कानात जे पडतं त्यांनी माझं जे मन बिघडतं, त्याच्यासाठी मी कोणते फिल्टर लावले, कोणते ॲक्वा कानासाठी लावले, याचा विचार करावा. काय उकळून आपण आत टाकलं असा विचार करू फार तर. काही जे मी श्रवण करतो आहे त्या श्रवण केलेल्यातलं काय माझ्या कानात सोडताना मी विचार करतो आहे, कारण सोडलेलंच इकडून बाहेर पडणार आहे, उलटा आणखीन त्याच्यात काहीतरी घालून बाहेर पडेल, कारण बऱ्यापैकी झालेलं असणार आत गोळा. मग पुढचं कॉम्बिनेशन करायला आपण तयार असत, ती बुद्धिमत्ता सगळी तिकडंच चालली आहे, तर त्यामुळे त्याचं काहीतरी आणखीन काहीतरी होऊन बाहेर पडेल. ते तिथे कुठले ॲक्वा लावले, तिथे कुठलं उकळलं जाते, तिथे कुठले फिल्टर्स बसवलेले आहेत आपण, तर ते जर असतील तर निदान प्रदूषणातलं बाहेर येणार नाही. एवढी तरी बाहेर जे प्रदूषण आहे त्याच्यातलं आत येताना आपण विचार करून आत सोडू. यातलं हे ऑडिओ फार महत्त्वाचं आहे म्हणून त्याच्यावर भर दिला. आणि त्याच्याचबरोबर तसं म्हटलं तर पुढचं आहेच, म्हणजे त्याच्या बरोबरीनं डोळे काम करतात, तेव्हा तिथेही पुन्हा फिल्टरची गरज लागेल आणि मग आपल्याला काहीतरी रहस्य सापडतील किंवा रहस्यांचं त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून तरी घेता येईल. कारण काही ठिकाणी कसं असतं की बुद्धी बोथट होते, ह्या सगळ्यांनी बोथट होते हे शब्द आपल्याला अवघड वाटेल, पण हा प्रयोग आपण अगदी वैज्ञानिक दृष्टीनं करून बघा की हळूहळू जर माणसाला जास्त डेसिबलमध्ये ऐकायची सवय झाली तर त्याला कमी डेसिबलमध्ये ऐकू येत नाही असं होतं. हा आपल्याला कल्पना आहे ना की जर सतत आता तर काय आपला सीझनच आहे, तर त्यामुळं आता जेवढ्या आवाजात काय लागेल ते जर साधारणपणे महिनाभर ऐकलं तर पुढे त्याच्यानंतर बराच काळ हळू बोललेलं ऐकू येत नाही माणसाला. हे त्याचं कारण का, तर ते आता ते त्याच्याशी ॲडजस्ट झालं, ते मधली सूक्ष्म ऐकण्याची म्हणजे थोडक्यात ऐकणं बोथट झालं. तेच आपल्याला म्हणायचं आहे की हे बोथट होतं तर ते या ऑडिओमध्ये होणार, म्हणजे ह्या श्रवणामध्ये होणार, तसं व्हिडिओमध्ये दृश्यामध्ये सुद्धा होणार, याची निदान जाणीव झाली तरी खूप. मग ते त्यांना आता काय होतं, तर त्यांचं व्यवहाराचं काम आहे, ते कोर्टात जातात, ते डेसिबलवर बंदी आणतात, ते एवढेच पाहिजेत तेवढेच पाहिजेत. मुळात पाहिजेतच कशाला हा खरा प्रश्न आहे, मी ऐकावेतच का हा प्रश्न आहे. खरं सांगायचं तर माझं जे काम आहे ते त्या आता जे काय त्याच्यावर लावलेलं आहे, समजा अगदी गाणं असेल, अगदी छान असेल, काय सिनेमातलं असेल, तर आपल्याला ते हळू आवाजात काही ऐकता येत नाही का मला सगळं, तर ते शक्य आहे. तर हे जर शक्य आहे तर मी ते का करावं, हा माझा प्रश्न नाही का, मला एवढं स्वातंत्र्य नाही आहे का करण्याचं. कारण उद्धाराला काय मला काय डीजे उपयोगी पडणार नाही, मला उपयोगी काय पडणार, मी जे काही करून ठेवलेले आहात ते तेच शिजलेलं उपयोगी पडणार आहे. मग त्यातून मग तेच निघत राहतं, तर ते निघत राहू नये म्हणून जसं ऑडिओला तसं व्हिडिओला किंवा दृश्याला आपण काय फिल्टर लावणार त्याच्यावर हे रहस्य कळतील. अगदी साधं, म्हणजे आपल्या वेळेचं अतिक्रमण थोडंसं झालं आहे म्हणून अगदी साधं घ्या. पूजा करतात माणसं, रोज आपली पूजा चालू आहे, तेव्हा आपण साधन करतो आहोत. पूजा हे अत्यंत प्राथमिक घरोघरी होणारं, अनेक लोक करत असणारं आणि अनेक लोक चुकवणारं सुद्धा साधन आहे. तर साधारणपणे कोणाचं तरी घरातल्या एकाचं ते काम समजलं जातं. तर असं मात्र ह्याच्या बरोबरीनं असं कधी मनात येत नाही की जेवणाचं काम कोणाचं तरी एकाच आहे. घरामध्ये 5 माणसं राहतात, एकाने जेवावं आणि उरलेली जी माणसं असतील त्याने आता तो जेवलाच आहे ना. तसं पूजा जशी एकाने केलेल्यावर बाकीच्यांना चालते तर ती चालतेच की आपल्याला. आपल्यात कुठे दुसऱ्यांदा कोणी पूजा आपल्याला आठवत, म्हणजे आपल्याकडे करतही असतील, मला काय म्हणायचं नाही, पण असं आठवतं का की बाबा वडिलांनी पण पूजा केली, मग नंतर आई आली तिने पण पूजा केली, फुलं घातली असले सगळं पण तिने पण पूजा केली, मुलं आली मुलांनी पूजा केली, मुलींनी पूजा केली. मला वाटतं व्हिडिओच घ्यायला पाहिजे असा. पूजा झाली का एवढं फक्त कोणीतरी एकमेकांना विचारत असेल तर असेल, ते सुद्धा नसेल तर ते पण नसेल, तर ही पूजा झाली का. कारण का, तर एकदा आपण त्या वेळेला ते जे काही समोर ठेवलेलं आहे, तो पांडुरंग असो, आपला राम असो, कृष्ण असो, काय जे असेल,
तर त्याला त्यानिमित्ताने आपल्याला एक भेटण्याची संधी आहे, तर ती आपल्याला जर घ्यायची आहे तर आपल्यालाच घ्यायला पाहिजे. जो घ्यायला गेला होता त्याचा जर भाव तो असेल, त्याला जर त्यातलं हे रहस्य माहीत असेल तर त्याला तो भेटेल. त्यावेळेला तो त्याचं मनोगत ते सांगू शकेल, त्याच्या मनोगताला त्याचं उत्तर मिळू शकेल की परमेश्वरा अगदी काय समजा दुर्गुण आहे किंवा काय आहे ते, सद्गुण आहे म्हणा, सत्कृत्य आहे म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा त्याला. मला समजा काय राग आवरत नाही, आपण पूजेच्या वेळेला बाबा जेव्हा हे माझं असं असं परिस्थिती आहे, माझा राग काय मला आवरत नाही, तू लक्ष ठेव जरा, मला सावध कर. 10 वेळा म्हटल्यावर 11 वेळा त्याला करणंच भाग आहे. एवढा जोमानापासून त्याला भेटल्यावर जी गोष्ट सांगतोय, आपण व्यवहारात सुद्धा 5 वेळा आठवण केल्यावर त्याला सांगतो तुम्ही काय आठवण करू नका, मी लक्षात ठेवून तुमचं काम करतो, हे आपण व्यवहारात म्हणतो. म्हणजे हे आपल्या एवढ्याशा साध्याशा व्यवहारात सुद्धा आपण 5 वेळा सांगितल्यावर ते काम जर त्याला सांगितलं असेल तर 6व्या वेळेला आपण त्याला फोन करून ते काम करतो, सांगून काम करतो किंवा काम केलं आठवणीन ठेवून करतो, तर भगवंताला काही अवघड आहे. ही गोष्ट करायला जमत नाही आहे किंवा ही गोष्ट एखादी करायची आहे, ती करायची असेल तर करायची, न करायची असेल न करायचं, नकारात्मक असो सकारात्मक असो काही असो, ती सांगायची त्यांनी जर ठरवली तर ती त्याची होईल, त्याचा अनुभव त्यालाच येईल. तर तो पण कोणाला येईल की जो या भावाने काही करायला गेलाय त्याला येईल. तेव्हा साधनं दिलीत खूप, पूजेपासून अगदी तीर्थ काय ध्यान काय, मी तर ह्याच्यात अपेक्षा अशी आहे की नवीन नवीन साधनं खूप आहेत, अगदी ह्या निसर्गापर्यंत सर्व साधनं आहेत, एकांत आहे, निसर्ग आहेत, खूप साधनं दिली आहेत. फक्त त्याची रहस्य लक्षात घेऊन ती केली तर ती उपयोगाला पडतील, नसेल तर नाही होणार. काय होतं, जातो मनुष्य पूजा करतो, देवदर्शन घेतोय, सगळं आहे, पण त्यातले म्हणजे असं नाही कोणी होत. सर्वसाधारणपणे आता माणसं ही आता देवाला जाणारी आहे, पण गर्दी केव्हा वाढते, परीक्षा जवळ आली. अलीकडे ते मारुतीला वगैरे सुद्धा ते कळतं, अलीकडे सेमिस्टर जवळ आली किंवा CET जवळ आली वगैरे हे कळतं त्यांना, असं मला वाटतं अलीकडे की त्यांना पण हे सीझन कळत असतील की हे CETचे सीझन आहे, त्याचं एवढं का गर्दी वाढली हो आपल्याकडे, त्यांना कळत असावं. तेव्हा मूळ साधनामध्ये साधनाचा हेतू काय, मूळ करण्याचा हेतू काय, त्याची कल्पना आहे का, तर ते त्यातून साधनेचं आपल्याला रहस्य सापडेल. मग आता इकडे पूजा घेतली तर तिला देव आहेत, उपकरणं आहेत, त्याची कृती आहे, आरती आहे, नैवेद्य आहे, अर्पण केलेलं आहे, सगळं खरं आहे, पण हे नित्य आहे का नैमित्तिक आहे इथपासून सुरुवात आहे रहस्याची. हे नित्य करतो आहोत का नैमित्तिक करतो आहोत. हे जर नित्य असेल तर जितक्या वेळा जसं चांगली गोष्ट उगाळली गेलेली वर येईल तसं ते पण वर येईल. जर कधीतरी करत असेल तर चटकन जसं आठवत नाही तसं हे पण चटकन वर येणार नाही. देवाचा प्रतिसाद सुद्धा पटकन वर येणार नाही. फक्त संकटाच्याच काळी देवाला हाक मारायची असेल तर कधीतरीच येण्याची शक्यता आहे. जर रोजच हाक मारायची असेल तर संकट तर काय कधीतरी मध्येच येईल, एखाद दिवशी कधीतरी आपल्याला यशी येईल, कधी अपयशी येईल. आपण तो रोजच आठवण करतो, तो रोजच. म्हणून नित्य आहे का नैमित्तिक आहे. निमित्ताने केलेली असेल तर निमित्ताला पुरेल आणि जर नित्य केलेली असेल तर नित्य पुरेल. तेव्हा परमेश्वराचा त्या पूजेला, त्या दर्शनाला प्रतिसाद काय राहील तर नित्य राहील. तेव्हा त्यासाठी आपल्याकडे ह्या आपल्याला म्हणताना नेहमी आपण हा शब्द वापरतो, नित्य नैमित्तिक उपासना. म्हणजे काय, कोण काय बघत नाही, ते नेहमी पुस्तकावर छापलेलं असतं. नित्य नैमित्तिक उपासना कुठेही जा, कुठल्याही एखाद्या पंथामध्ये आपण कुठल्याही मठामध्ये गेला की नित्य नैमित्तिक उपासनेचं एक पुस्तक मिळतं. त्याचा आपल्याशी संबंध काही नक्की हे जर लक्षात घेतलं तर मग कळेल की नित्याने काय होतं आणि नैमित्तिकने काय होतं, किंवा नैमित्तिकमधलं नित्याला करता येण्यासारखं काही आहे का, किंवा नित्यच का घालून दिलं ते त्याचा उपयोग काय, ह्या सगळ्याचा आपल्या दृष्टीने उपयोग होईल. मी आज त्याच्यावर वेळ जास्त घेत नाही, म्हणलेलं पुढच्या वेळेला बघू. पण काय होतं, या सगळ्या गोष्टीवर हीच प्रतिक्रिया जास्त होतात की पूजेला समजा एखाद्याला जरा थोडा वेळ लागला तर रोज त्याच्यासाठी एवढा वेळ द्यायचा, नंतर त्याच्यासाठी एवढ्या गोष्टी लागतात. तर हे सगळं माणसाला त्याचं, त्यामुळं थोडंसं काय होतं की म्हणजे बघ आता मला गडबड आहे तर जरा तूच केलंस ते बरं होईल, किंवा मुलाला केलं तर बरं होईल, आणि कोणी घरातली मुलगी असेल तर तिने केलं तर बरं होईल. आणि देवाला चालतंच, त्यामुळे देवाचा काय प्रश्न येत नाही, त्याचं म्हणणंच नाही. ते आम्ही बिनबोलकाच बसवलेलं आहे, त्यामुळं प्रश्न नाही त्याचा काय. त्यामुळं ते कोणीही करतं, ते कोणीही चालतं केलं तरी. तर त्यामुळं फक्त मात्र मगाशी म्हटलं तसं जेवण मात्र प्रत्येकालाच करावं लागतं ते, आणि त्याच्या चवीनं लागतं परत.
देवाला काही चव वेगवेगळी लागते काय ह्याचा कोण विचार करतो का नाही मला माहीत नाही, पण प्रत्येकातल्या माणसाला म्हणतो तर त्यातल्या घरातल्याची चव वेगळी लागते. आता हे जे आहे हे रोजचं जातं, इतका वेळ त्याच्यात जातो, एवढ्या गोष्टी राहतात. पण आता एक समजा जे आपण देवाचं तेच यथा देहे तथा देवे हे जे आपल्याकडे म्हटलं तसं हे जेवण रोज लागतं, तशी पूजाही रोज लागेल. जेवण 3 वेळा लागतं, एक वेळ नाश्ता धरला तरी चालेल, पण जेवण 3 वेळा लागतं दिवसातनं. पूजा एक वेळ पुरते आणि नाही झाली तर आठवड्यातनं सुद्धा चालते, फुलं बदलली तरी चालतात नुसती, म्हणजे ते सगळं चालतं. तर ह्याचा आपण विचार करून मनाशी ठेवावा की जर मला हे 3 वेळा चालतं तर देवालाही 3 वेळा पूजा चालायला काय हरकत नाही खरं म्हणजे. पण एवढा वेळ नाही आपल्याकडे, पण आपल्याकडे अर्धा तास सिरियल बघायला वेळ आहे, आपल्याला सिनेमाला 2 तास वेळ आहे, सीडी आणून बघायला वेळ आहे, ह्या सगळ्या वेळ आहे. तर मग ह्याला किती वेळ आहे तर सांगायचं तर पूजेचं काम खरोखर 5 मिनिटाचं कराल तेवढंच आहे खरं. आपण करू तेवढं, ते 15 मिनिटंही करू शकता, 10 मिनिटंही करू शकता, आपल्याला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ केली, पण ती सकाळी पण चालते. पण पुढून सायंपूजा पण आहे, आपल्याकडे काही लिहिलं नाही असं नाही, शास्त्रांनी सगळं घालून दिलेलं आहे. त्यामुळे सकाळी पण दिली आहे, दुपारी दिली आहे, संध्याकाळी दिली आहे. मग हे जर दिलेलं आहे तर ते जर करत राहिलं तर तितक्या वेळेला देव परत परत जसा घासून चकचकीत व्हावं एखादी गोष्ट तसं ते जिवंत होत राहतं सतत. आणि मी नाही का जिवंत होत राहत, मला समजा 8 तास गेले जेवण की मला कलकलल्यासारखं होणारच. 8 म्हणजे फारच झाले, 4-5 तासच म्हणा, तर 4-5 तासात मला कलकलल्यासारखं होतं. तर मी जर जेवतो तर 4-5 तासांनी देवाकडे पण जाऊन यायला हरकत नाही. काय आपल्याला त्यावेळेला अगदी सगळे उपचार शक्य नसले तर आपण काय फुल घालू, नमस्कार करू, निर्माल्य काढून ठेवू, काहीतरी करू त्याचं. तर त्यामुळे त्याच्यावरच्या प्रतिक्रियेपेक्षा आपण मग बरोबरीनंच विचार करायचा तर ह्याच्यावरही करावा की ऑफिसमध्येही आपला इतका वेळ जातो, आपण त्याच्यावर विचार करतो का, ते पोटासाठी जातो. मग 8 तास गेले चालतात, 10 तास काम करायला तयार आहे, पण 10 मिनिटं पूजा नाही करायला तयार. आता मला सांगा 10 तास काम चालू शकतं, त्यांनी अजून अर्धा तास बसून घेतलं तरी चालतंय, पण त्यातली 10 मिनिटं आपल्याला त्या पूजेसाठी नाही येत. म्हणजे ती का साधन म्हणून पुढे नेत नाही, का उपयोगी पडत नाही, आणि त्याचं उपचारात किंवा कर्मकांडात रूपांतर का होतं आणि ते खरं का उपयोगाला पडत नाही, ह्यातल्या नुसत्या पूजेवर उद्धळून जाईल मनुष्य. कसलंही काही याच्यातलं साधन घ्या, नुसत्या दर्शनावर उद्धळून जाईल, पण तो गेलाय कशासाठी, करतोय कशासाठी, हे त्याचं जर त्याला समोर असेल आणि त्यांना आपला व्यवहार त्याच्याशी ताडून पाहिला असेल तर आजचं आपल्या वेळ संपली म्हणून मी थांबतो. आणि त्याच्या मागचे इतर हेतू आणि रहस्याचा भाग काय आहे हे आपण पुढच्या वेळेला बघू. एक नक्की जे काही साधन आपण करतो आहोत ती जी उपासनेचा प्रकार असेल, अगदी कुठलाही आपल्याला जो आवडत असेल, जो शक्य असेल तो जोपर्यंत चित्तात झिरपून चित्ताचा पालट होत नाही तोपर्यंत त्यातलं रहस्य आपल्याला सापडलेलं नाही. तोपर्यंत कर्म राहिलं, फक्त कर्म आहे, कर्माचा परिणाम देतं. उपासना चित्त बदलाचा परिणाम देते, वृत्तीच्या बदलाचा परिणाम देते. तो मिळावा एवढी प्रार्थना करायला काय आपल्याला हरकत नाही. आणि एवढी प्रार्थना महाराजांना करूया, संतांना करू, आणि पुढे त्यांनी आता काय देतील ते घेऊ. पान 352 समर्थांचं पद, पद 244. दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम. यह संसार पार को जिए, यही संसार अपार को जिए. उदास भया, उदास भया, उदास भया, उदास भया, दया करो राम.
जानत मन को ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, दया करो राम। दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम। दास दीन जन शरणागत है, दास दीन जन शरणागत है। मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, दया करो राम। दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम।